नमस्कार मित्रांनो, माझं नाव पृथ्वीराज मोहल्ले। तर आज आपण आलेलो गोगरी या ठिकाणी। तर एक आपण विहिरीचा पॉईंट शोधण्यासाठी या सरांच्या शेतामध्ये आलो होतो। तर या एकूण 3 लेअर भेटलेले आहेत। तर या ठिकाणी बाकीचे पाझर सुद्धा बऱ्यापैकी आहेत। तर या ठिकाणी पूर्णतः हा जो विहिरीचा भाग आहे, हा जो विहिरीचा स्पॉट आहे, हा टोटली कच्चा भाग किंवा कच्चा खडक या ठिकाणी कच्चा भाग असल्यामुळे या ठिकाणी विहिरीला चांगलंसं पाणी सुद्धा लागणार आहे। तर या संपूर्ण 2.5 एकराचा आपण सर्वे केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला विहिरीचा चांगला असा स्पॉट मिळाला। तर विहिरीचा या ठिकाणी पॉईंट दिला। आता हे काही दिवसातच या ठिकाणी विहीर होणार आहे। त्यावेळेस आपण या विहिरीला किती पाणी लागते, काय लागते, त्यावेळेस आपण आपल्या यूट्यूबला सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहोत। तर या ठिकाणी सुरुवात स्टार्टिंग हे 25 फुटापासून 25 ते 35च्या दरम्यान पाणी लागायला यांना सुरुवात होऊन जाईल। आणि जी एक मोठी लेअर आहे, जी की आपण मेटलच्या बेसवर आपण चेक केलेली आहे, ती लेअर आपल्याला 35 ते 45च्या दरम्यान लागणारी आहे। जे सुद्धा बोलते आपल्या शेतात पाणी विहिरीसाठी पाणी दिलेलं आहे। तर 3 लेअर त्याने सांगितले आता। हा 3 2 लेअरले समजा 25 फुटापर्यंत पाणी दाखवलं आहे। 25 ते 35 30 ते 40 दरम्यान असं पाणी दाखवलं आहे। खडक पुन्हा नरम आहे। हो, असं 27, 28 किंवा 30 फुटाच्या दरम्यान तुम्हाला बांधणी लागणार आहे। त्याच्यावर बांधणी लागणार नाही, कारण या ठिकाणी कच्चा भाग आहे, त्याच्यामुळे बांधणी वर लागणार नाही आहे। तर आता बघू विहीर झाल्यानंतर किती पाणी लागते, काय लागते। तर अशाच एका नवीन व्हिडिओसाठी आपण परत भेटूया। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।